मेंढीपालन करताना म्हणजे मेंढीपालन कोणाला जमणार नाही, तर काही गोष्टी येतात तर त्या लोकांना जमणार नाही, बाकी सर्वांना मेंढीपालन जमल. तर ज्याला आवड आहे त्याला हे मेंढीपालन करता येईल. ज्याला आवडच नाही, जबरदस्ती कुणीतरी करून दिलं आहे, त्याला हे जमणार नाही. हे मी पहिल्यांदा सांगतो. अति दुष्काळातसुद्धा मेंढीपालन करता येतं आणि अति पावसाच्या भागातसुद्धा हे मेंढीपालन करता येतं. काही विषय होत नाही आणि काही प्रॉब्लेम येत नाही. कारण ह्यांना काही प्रॉब्लेम अति पावसात येत नाही म्हटल्यानंतर कमी पावसात तर काहीच होणार नाही. ज्या भागात समतोल आहे, म्हणजे पाणी पण कमी आहे, पाऊस कमी आहे आणि वातावरण चांगलं आहे, अशा भागात तर काही विषयच येत नाही. आता सोलापूरसारख्या ठिकाणी अजून सोयाबीन उगवलं नव्हतं. मला काही लोकांनी फोन केलं होते, म्हणजे आमची ओळख आहे त्याच्याप्रमाणे. ते म्हटलेत की एवढा पाऊस पडला की अजून सोयाबीनचं बी उगवलं नाही. मग आता दुष्काळ भागात जर असेल तुमचा, तर तुम्ही काय केलं पाहिजे? तर दुष्काळ भागात आता तुम्ही मेगास्वीट लावून चालणार आहे का? तर नाही. मक्का लावणार नाही, मेथी घास वगैरे तसला काहीच चारा लावायचा नाही. तुम्हाला दुष्काळ भागात करायचं आहे ना, पाण्याचाच प्रश्न आहे ना तुमच्याकडं, तर सर्वात उत्तम काय करायचं? सर्वात उत्तम बघा, तुती लावायची, शेवगा लावा, हादगा लावा, सुबाबळ लावा, परत तुमचा ग्लिरिसिडिया लावा, परत ते दादासाहेब हटकरांचं अंजनाचं त्यांनी जे काही केलेलं आहे तसलं अंजनाचं झाडे लावा. म्हणजे ह्याला पाणीच नको असल्या पाणी न देणारी झाडं तुम्ही लावा. त्याच्यानुसार तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही. आणि त्याच्यामध्ये काय करायचं, गॅप ठेवायचा, म्हणजे 5-6 फुटाचा गॅप ठेवायचा आणि मध्ये 2 लाईनी नेपियरच्या लावा. म्हणजे त्या नेपियरचा तुम्हाला काय करता येईल, वाळका चारा करता येईल. नेपियरला 4 महिन्यातनं एकदा जरी पाणी पडलं किंवा नुसता पाऊस शितळला तरी ते जगतं, मरत नाही. असं काहीतरी करा. आणि त्याप्रमाणे जर काय केलं मेंढीपालन, तर म्हणजे दुष्काळ भागातसुद्धा हे करता येतं. एक तर बाळूमामांनी सांगितलेलं एक कुसळ खाऊन जगतं आहे. मग आपण जर एवढं चांगलं घालतो आहे तर हे जगणारच आहे, काही विषयच नाही. आता सर्वच काय आपण बारामतीकरांसारखं आहे का? बारामतीकर नशीबवान आहेत. ते पवारसाहेबांनी त्यांना पाणी बिणी सगळं काही व्यवस्था केलेली आहे. तसं आपल्याकडे नाही ना. आमच्याकडे अति पाऊस आहे तर अति पाणी आहे, काही भागात पाऊसच नाही आहे. मग तशा लोकांनी काय करायचं, तर आपली सिच्युएशन काय आहे अशा सिच्युएशन बघणे आणि त्या पद्धतीनं मेंढीपालन करणे. मेंढीपालन करता येत नाही, सर्व काय करता येतं, फक्त आवड पाहिजे. आता माझ्यासारख्याला आवड नसेल आणि माझ्यासारख्याला एखादा म्हणत असेल, बाबा मी तुला पैसे लावतो, इन्व्हेस्टमेंट करतो आणि तू मेंढीपालन कर, तर त्याचं मेंढीपालन फेल होणार. बघा मी काय सांगतो लक्षात घ्या. पहिल्यांदाच माझ्यासारख्याला एखादा करून देत असेल, समजा मला आवडच नाही आणि मला एखादा म्हणला ज्याला आवड आहे की, पण त्याला कसं आहे, नोकरी असल्यामुळे त्याला किंवा दुसरा तामझाम असल्यामुळे त्यांना ते डायरेक्ट करता येत नाही. मग अशा व्यक्ती एखादा जर मला म्हणला की मी तुला मेंढीपालन करून देतो, तू सांभाळ आणि त्या पद्धतीनं पुढचं नियोजन करू, तर ते मेंढीपालन सक्सेस होत नाही. कारण काय आहे, ज्याला करायचं आहे ना त्याला आवड असली पाहिजे. बाकीच्यांना आवड नसली ना काही फरक होत नाही. पण ज्याला करायचं, समजा मलाच करायचं आहे ना, तर मला आवड असली पाहिजे. आणि बाकीच्यांना आवड कधी होती, 1-2 वर्षाच्या नंतर, जेव्हा ही लहान कोकरं होतील किंवा ह्यांचं पैसे येतील किंवा ही पिल्लं जेव्हा खेळायला लागतील, तेव्हा बाकीच्यांना आवड होणार आहे. सुरुवातीला थोडे ना त्यांना आवड होणार आहे. सुरुवातीला धक्के तुम्हालाच खायचे आहेत. सुरुवातीला जे काय करायचे आहे ते तुम्हालाच करायचे आहे. मग तुमची म्हणजे ज्याला आवड आहे तो सुरुवातीला धक्के खाईल, ज्याला आवड आहे तो ह्याच्यामध्ये नवीन सर्व काय करेल, आणि ज्याला आवडच आहे तो ह्याच्यामध्ये काही ना काहीतरी उलटापालट करणारच आहे. आता माझ्यासारख्याला आवड होती, म्हणजे वैयक्तिक माझं सांगतो, आता खूप सारे चाऱ्याचा प्रश्न येतं, तरीसुद्धा चाऱ्यावरती मात करत आहे ना इथपर्यंत आहे. वाकडी वाट केली. लोक म्हणतात वाकडी वाट करायची नसती, सरळ मार्ग असेल तर कशाला करायचं. मी वाकडी स्वतः केली आहे ना. सर्वांना माहिती पडलं ना मेंढीपालन कसं असतं, मेंढीपालन कसं करता येतं, आवड असल्यावर काय होतं, आणि तुम्हाला आवड असल्यानंतर ह्यांच्यासाठी कसा वेळ निघतो, ह्या सगळ्या गोष्टी मी दाखवल्या. मग तसं पद्धतीनं केलं तर मेंढीपालन होईल. आता तुम्ही म्हणाल की माझ्या घरची करतील वगैरे, पण घरच्यांना तुमच्या किंवा तुम्ही ज्याला करून देत आहेत त्याला आवड असणं महत्त्वाचं आहे. आता मला आवड होती म्हणून मी ह्यांच्यासाठी काही करतो, म्हणजे मला जे योग्य प्रयोग वाटेल तो मी ह्यांच्यासाठी प्रयोग करतो. दिवसभर चिखलामध्ये ट्रॅक्टर चालवला तरी संध्याकाळी ह्यांच्याबरोबर थोडंसं गप्पा गोष्टी करायला येतो. कारण ह्यांच्याशी गप्पा मारल्याशिवाय मलासुद्धा करमत नाही. आणि ह्यांचं गप्पा मारणं म्हणजे सर्वात दिवसभराचं टेन्शन कमी करणं, अशा पद्धतीतलं हे मेंढीपालन आहे. मग असं जर काही तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही त्या पद्धतीनं केलं तरच आहे. ज्याला आवड आहे त्यानं कुठल्याही भागात असू द्या आणि कुठल्याही परिस्थितीत असू द्या, अजिबात काय त्रास होणार नाही, त्याचं ते सक्सेसच होणार, हे मात्र 100%. पण ज्यांना आवडच नाही आणि एखादा करून देत असेल त्यांना, तर ते शक्यच नाही होणार की ते सक्सेस होईल म्हणून. तर तुम्ही ते एक लक्षात घेतलं पाहिजे. आणि जर समजा माझ्यासारखा घरच्यांचा विरोध आहे, मला पण घरच्यांचा विरोध आहे,
तुम्हाला वाटत असेल मी हे सर्व रामायण टोकतो इथनं बसून, तर मलासुद्धा वैयक्तिक माझ्या घरच्यांचा विरोध आहे. वैयक्तिक म्हणजे मी एखाद्याला सांगायचो, मी पहिल्यांदा मिसेसला सांगायचो तू व्हिडिओ बनव. मी बनवायला लागल्यापासून तिनं व्हिडिओज बनवणे टाळून दिलं. का? नको आहे ना तिला ह्या तामझाम कशाला करायचं आहे. तर मला स्वतःला गरज आहे, मला आवड आहे ना, म्हणून मी काय करतो, मी जरी शेतात असलो कुठेही असलो तरी मी येतो, ह्यांच्याबरोबर खेळतो, ह्यांच्याबरोबर जे काय असेल ते असतं. व्हिडिओसुद्धा बनवणे ह्या सर्व गोष्टी आवडीमुळं होतात. आता ह्यांचा राहिला आहे प्रश्न चाऱ्याचा, आणि आपल्याला गणित चाऱ्याचं कळलं आहे, त्याच्यामुळं त्यांना पण माहिती आहे की आम्हाला चारा चांगला दिला असता तर आम्ही चांगल्या उड्या मारल्या असत्या, हे मला सांगतात. पण काय आहे, आपलं म्हणजे झालेल्या गोष्टींचा काही विचार करत बसत नाही, तर होणाऱ्या गोष्टी ज्या नवीन करणार आहे त्या गोष्टींचा मला विचार करावा लागतो. त्यामुळे मी त्या पद्धतीनं तसं करत असतो. कारण जे काळ निघून गेला हातातनं तो काळ लक्षात नाही ठेवायचं, तर काय चूक झाली ही लक्षात ठेवायची आणि पुढचं गणित ह्याच्यामध्ये करत राहायचं. तेव्हा मात्र चांगल्या पद्धतीनं होतं. माझ्याकडे अति पाऊस आहे म्हणून मेंढीपालन करता येणार नाही, किंवा माझ्याकडं पाऊसच पडत नाही म्हणून मेंढीपालन करता येणार नाही, अशी सबब ह्या मेंढीपालनात चालत नाही. मला करायचं असेल ना, मी कुठल्याही वातावरणात करू शकतो, काहीही हरकत होत नाही आणि काहीही परिणाम होत नाही त्याचा. आणि जर अशी मेंढरं असतील की तुम्हाला समजून घेणारी, तर मग मात्र तुम्हाला कितीही त्रास असू द्या, कितीही टेन्शन असू द्या, अजिबात काय होत नाही. बघा आता हे पप्पी घ्यायला माझ्या मागे लागले, काय ते मला सांगायचं. म्हणजे अशा पद्धतीतले प्राणी पाहिजे आपल्याकडे, आणि ह्यांना मी जीव लावलेला आहे, म्हणजे वैयक्तिक माझा चांगला जीव लावलेला असतो यांना, आणि त्याच्यामुळे ही अशा पद्धतीनं माझ्याबरोबर खेळतात. म्हणून मी तुम्हाला सांगतो, ज्याला आवड आहे त्यानं ह्या मेंढीपालनात याला, ज्याला आवड नाही त्यांनी दुसऱ्याला पण करून देऊ नये. म्हणजे समजा माझ्यासारख्याला आवड नाही आणि मला एखादा म्हणत असेल करून द्या, तर तुम्ही चुकीच्या दिशेने चालला हे समजून चाला. एक वेळ स्वतः करा, स्वतः मेहनत घ्या, थोडासा वेळ द्या, ते चालेल, पण दुसऱ्याच्या भरोश्यावरती करू नका. आणि मुरघासाची संकल्पना का पाहिजे, तर मी तुम्हाला आजही परत सांगतो, ज्या भागामध्ये पाऊसच पडत नाही, मंगळवेढ्यासारख्या भागामध्ये म्हणजे बिना पाण्याची ज्वारी असते. जेवढा पाऊस पडेल तेवढीच ज्वारी उगवती त्यांची. म्हणजे मंगळवेढ्यासारखी जी ज्वारी येते, सफेद ज्वारी येते मंगळवेढ्याची, आणि चवीला गोड असते. कधी पण बघा, म्हणजे माझा एक अनुभव आहे, मी तिथून 1-2 वेळा पाहिलेली घेतलेली आहे. तर मंगळवेढ्यातली जी ज्वारी आहे ती चवीला गोड असते, आणि तिकडची ज्वारी फक्त पावसाच्या पाण्यावरती येते. आपण पाटाने पाणी किंवा सरीनं पाणी किंवा इंजिनचं पाणी असं वगैरे काय गोष्टी करत नाहीत तिकडं. त्या ज्वारीची चव वेगळी असते. नुसती ज्वारी जरी केली त्यांनी तरी भरपूर प्रमाणात येते. तसं जर आपण ह्या मेंढीपालनात केलं ना, अति पाऊस आहे म्हणून रडत बसणे, पाऊस नाही म्हणून रडत बसणे नाही, तर संकल्पना त्या पद्धतीनं झाली पाहिजे. आणि अशा प्रकारे जर मेंढीपालन केलं, म्हणजे तुम्हाला जर आवड असेल आणि त्या पद्धतीनं जर सोयीप्रमाणे केलं, तर मेंढीपालनामध्ये तोटा होत नसतो. फक्त सुरुवातीचं 2-3 वर्ष जी काय अडचण असते ती येत असते, कारण पैसा येत नसतो याच्यातून, आणि त्याच्यानुसार त्या पद्धतीनं तुम्हाला मग कसं करायचं, काय करायचं हे त्याचं नियोजन ठेवलं पाहिजे. मेंढीपालन पाहिजे त्या परिस्थितीत म्हणाल त्या परिस्थितीत आणि म्हणाल त्या ठिकाणी करता येतं, त्याचा काही विषय येत नाही. फक्त थोडंसं आपल्याला जसं चांगल्या ठिकाणी राहावं, चांगलं खावं वाटतं, तसं ह्यांना चांगल्या ठिकाणी राहणं, चांगलं खाणं, ह्या 2 गोष्टी जर झाल्या तर मेंढीपालन त्या पद्धतीनं होतं, काही परिणाम होत नाही. फक्त करण्याचा दृष्टिकोन आणि मनाची इच्छा ही सर्वात उत्तम असली पाहिजे, त्याच्याशिवाय हे होतच नाही.